नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने कुठलाही घाट न घालता ओठाने खाता येईल अशी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी। त्यासाठी लागणारं पुरण कसं करायचं की कितीही पुरण भरलं तरी पोळी अजिबात फुटणार नाही। आणि पुरणपोळी म्हटलं की सोबत कटाची आमटी तर हवीच, तर भुरके मारून प्याल अशी मस्त चटकदार व झणझणीत कटाची आमटी सुद्धा करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही इथे बघू शकता आपली पुरणपोळी मस्त फुग्यासारखी टम्म अशी फुगलेली आहे। शिवाय मस्त मऊ लुसलुशीत अशी झाली आहे। भुरके मारून प्याल अशी मस्त झणझणीत चटकदार तर्रीदार कटाची आमटी। या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी व कटाची आमटी बनवली तर तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी बनवू शकता। कुठलाही घाट न घालता सगळ्यात सोप्या पद्धतीने आजची पुरणपोळी आपण करणार आहोत आणि अगदी ओठाने खाता येईल अशी मस्त मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी होते। कितीही पुरण भरलं तरी पोळी अजिबात फुटत नाही। पुरण करण्यासाठी इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे आणि वजनी 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव डाळ घेतली। डाळ छान स्वच्छ अशी घ्यायची, किडलेली टोचलेली घ्यायची नाही। आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि डाळ छान चोळून 2 वेळा धुवून काढायची, जेणेकरून डाळीला काही पावडर धूळ वगैरे असेल ती सगळी निघून गेली पाहिजे। 2 वेळा पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घेतली। तर बघा आता इथे मी कटाची आमटी करणार आहे। त्यासाठी ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 3.5 वाट्या पाणी मी या डाळीमध्ये घालत आहे। तुम्ही कटाची आमटी करत नसाल तर 1 वाटी डाळीला 2 ते 2.5 वाटी पाणी घातलं तरी चालेल। आता कुकरचं झाकण बंद करायचं। हाय फ्लेमवर 1 व मीडियम फ्लेमवर 3 अशा 4 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या। तर बघा हाय फ्लेमवर 1 व मीडियम फ्लेमवर 3 अशा कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या। आता कुकरची पूर्ण वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ किती मस्त अशी शिजली आहे। परफेक्ट पुरण करण्यासाठी डाळ अशाच पद्धतीची शिजायला पाहिजे। आता डाळीतलं जे पाणी आहे ते काढण्यासाठी डाळ चाळणीमध्ये निथळून घ्यायची आणि आता बघा जे डाळीचं पाणी आहे ना, म्हणजे हाच डाळीचा कट आहे आणि या कटापासूनच डाळीची आमटी बनवतात। तर आता हा डाळीचा कट किंवा काही भागामध्ये याला येळवणी सुद्धा म्हणतात। तर आता हे बाजूला काढून ठेवूया। यापासून नंतर आपण कटाची आमटी बनवणार आहोत। तर आता ही जी डाळ आहे ना, ही आपण चाळणीमध्येच बारीक करणार आहोत। बरेच जण मिक्सरला किंवा पावभाजी मॅशरने डाळ बारीक करून दाखवतात, पण त्यामध्ये व्यवस्थित जशी पाहिजे तशी डाळ बारीक होत नाही आणि पुरणसुद्धा अगदी परफेक्ट मस्त मऊसूत होत नाही। आणि जाडसर पुरण असल्यामुळे काय होतं, पुरणपोळी फुटते। आणि ही डाळ आपण चाळणीमध्ये काढली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम स्मूथ आणि प्लेन अशी ही डाळ बारीक झालेली आहे। मऊसूत पुरण करण्यासाठी आपल्याला डाळ आधी छान बारीक करणे आवश्यक आहे। आता पुरण करण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। बारीक करून घेतलेली डाळ घालायची आहे। पुरण करण्याची ही प्रोसेस सगळ्यात सोपी आहे आणि या पद्धतीने केलेलं पुरण अगदी चविष्ट होते। तर आता 1 वाटी डाळीसाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे। 250 ग्रॅम डाळीसाठी वजनी 250 ग्रॅम एवढी साखर घेतली आहे। तुम्ही साखरच्या ऐवजी गूळ सुद्धा टाकू शकता किंवा जर साखर टाकत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीच्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता डाळीमध्ये ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। साखर जसजशी पुरणामध्ये मिक्स होते तसतसं पुरण पातळ होते, तर अजिबात घाबरायचं नाही। माझं पुरण पातळ झालं तर आता मी काय करू, बघा साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर पुरण इतपत मस्त असं पातळसर होते। पुरण कितीही पातळ झालं घाबरायचं नाही, कारण आपलं हे पुरण जे आहे ते अजून पूर्ण व्हायचं आहे। तर बघा याला मीडियम गॅसवर सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे पुरण घट्ट होईपर्यंत। तर बघा मीडियम गॅसवरती साधारण 8 ते 10 मिनिटे ही पुरण मी घोटून घेतलं आणि आता आपलं पुरण परफेक्ट तयार झालं आहे। पुरण परफेक्ट तयार झालं आहे हे कसं समजायचं, बघा पुरण कढई सोडते आणि याला मस्त अशी चकाकी येते। पुरण आपलं जे आहे ना ते छान चमकायला लागते। मस्त असं पुरण इथे तयार आहे। यापेक्षा जास्त घट्ट हे पुरण करायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर हे पुरण आणखी घट्ट होते। आता सगळ्यात शेवटी या पुरणामध्ये आपण अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड घालणार आहोत। वेलची आणि जायफळ पूड पुरणामध्ये आवर्जून घालायची, त्याने पुरणाचा सुगंध व चव तर वाढतेच, शिवाय पुरण पचायला सोपं जाते। आणि पुरण तयार झालं हे समजण्याची आणखी एक ट्रिक तुम्हाला सांगते। बघा या पुरणामध्ये जे उलताना आहे ना, हे अगदी सरळ उभं राहिलं म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं आहे। तर बघा आपलं उलथानं सरळ उभं राहिलेलं आहे। तर आता हे पुरण लगेच काढून घ्यायचं, गरम कढईमध्ये ठेवायचं नाही। या पद्धतीने जर तुम्ही पुरण केलं ना तर पुरण चवीला सुद्धा एकदम टेस्टी असं होते आणि पोळीमध्ये कितीही पुरण भरा पोळी अजिबात फुटत नाही, मस्त मऊ लुसलुशीत अशी पोळी होते। तर आता पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। पुरणपोळी करण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये मैदा वगैरे काहीही टाकायचं नाही किंवा हे पीठ कपड्याने सुद्धा गाळलेलं नाही आहे। रेग्युलर चपातीचं पीठ गाळण्यासाठी जी चाळणी वापरतो त्यानेच हे पीठ गाळलेलं आहे। यामध्ये आता
छोट्या चमच्याने पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. यामध्ये आपण तेल वगैरे काहीही टाकणार नाही आहोत. कुठलाही घाट न घालता अगदी सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी आपल्याला करायची आहे आणि या पद्धतीने तुम्ही पोळी करून बघा, अगदी परफेक्ट तयार होईल. आता थोडं थोडं पाणी टाकून मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं. तर बघा, थोडं थोडं पाणी टाकून छान मळून मळून हे पीठ इथे मी मस्त मऊसूत असं करून घेतलं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, पुरणपोळी करताना पीठ छान मळून घ्यायचं. बघा, मस्त मऊसूत असं पीठ तयार करून घेतलं. आता या पिठावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं, खूप जास्त तेलसुद्धा टाकायचं नाही. आणि आता हे तेल या पिठाच्या गोळ्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आणि आता या पिठावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे पीठ मुरू देऊया. आणि तोपर्यंत आपण मस्त गावाकडच्या गावरान पद्धतीने झणझणीत आणि चटकदार कटाची आमटी करूया. तर कटाची आमटी करण्यासाठी इथे मी एक मोठा खोबऱ्याचा तुकडा, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले. कांद्याला मधामध्ये कट करून घ्यायचं आणि गॅसवरती छान काळपट रंगाचे होईपर्यंत कांदा खोबरं भाजून घ्यायचं. कांदा आणि खोबरं छान असं भाजून झालं की आता काढून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि इथे मी 2 चमचे अख्खे धने घेतले आहेत. तर आता हे धने छान असे परतून घ्यायचे. कटाची आमटी करताना धनेपूडऐवजी अशा पद्धतीने अख्खे धने भाजून घ्यायचे. आता इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत व एक मोठा तमालपत्राचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले. आता हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे, तीळ छान चटचट वाजेपर्यंत. तीळ छान असे भाजून झाले की आता इथे बघा, मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत, ते याच्यामध्ये टाकायचे. आपण गॅसवरती जो कांदा भाजून घेतला होता तो सुद्धा इथे मी कट करून घेतला, तो सुद्धा पुन्हा या तव्यावरती टाकून घ्यायचा. खोबरं सुद्धा पातळसर असं कट करून घेतलं, ते सुद्धा टाकून घ्यायचं आणि पुन्हा सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. सगळ्या वस्तू मस्त खमंग अशा भाजून झाल्या की सगळ्यात शेवटी यामध्ये एक मुठभर कोथिंबीर टाकायची आणि ती सुद्धा या साहित्यासोबत व्यवस्थित अशी परतून घ्यायची. या पद्धतीने मसाला भाजून घेतल्यामुळे आपल्या आमटीला मस्त चटकदार अशी चव येते बघा. तर सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता हे काढून घेऊया. सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं. आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरवर बारीक असं वाटण तयार करायचं. तर बघा, अशा पद्धतीचं एकदम बारीक असं वाटण इथे मी तयार करून घेतलं आहे. कटाची आमटी करण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी छान तडतडली की कढीपत्त्याची पाने घालायची. तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि आता हे वाटण या तेलामध्ये मिक्स करून घेऊया. वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची व 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरला आहे. याऐवजी तुम्ही तुमचा कुठलाही काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकू शकता. आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून छान असं परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता या वाटणामधून तेल सेपरेट होत आहे. आता या स्टेजला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून भांडं विसळून घ्यायचं. तेच पाणी या वाटणामध्ये टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटे मीडियम गॅसवर हे वाटण शिजवून घ्यायचं. याने आमटीला रंग आणि चव छान येते. तर 2 मिनिट हे वाटण शिजवून घेतलं आणि हा मस्त असा घमघमाट बघा या वाटणाचा इथे सुटला आहे. तुम्ही बघू शकता वाटण छान असं शिजलं आहे, याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता जो डाळीचा कट होता किंवा जी एळवणी होतं ना, ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता आमटीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी टाका. आमटीमध्ये कधीही थंड पाणी टाकायचं नाही, त्याने आमटीची चव बिघडते. तर बघा, अशा पद्धतीची पातळसर अशी ही कटाची आमटी इथे मी करून घेतली. कटाची आमटी शक्यतो पातळसरच करायची असते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याचं झाकण न ठेवता या आमटीला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेऊया. तर बघा, झाकण न ठेवता मीडियम गॅसवरती आमटीला छान दणदणीत अशी उकळी काढून घेतली. आता उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि आमटीची थोडीशी वाफ निघून गेली की बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि इथे तयार आहे आपली अगदी भुरकी मारून प्याल अशी मस्त चटकदार कटाची आमटी. तोपर्यंत बघा, आपलं गव्हाचं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे. बघा, मस्त मऊ लुसलुशीत हे पीठ झालं आहे. आता हे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं. पुरणपोळी करताना गव्हाच्या पिठामध्ये जर आपण मैदा मिक्स केला तर आपली पुरणपोळी जी आहे ना ती वातड होते, छान मऊ लुसलुशीत राहत नाही. आता पीठ छान मळून घेतल्यानंतर पोळी करण्यासाठी याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर लिंबा एवढा याचा गोळा इथे मी करून घेतला. आता तुम्ही इथे बघू शकता, गव्हाच्या पिठापेक्षा दुप्पट मोठा एवढा इथे मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे. पुरण भरपूर घ्यायचं आहे म्हणजे आपली पोळी छान मऊ लुसलुशीत होते आणि ओठाने सुद्धा खाता येते. आणि या पद्धतीने आपण पुरण केलं ना तर किती पुरण भरलं तरी आपली पोळी अजिबात फुटणार नाही. आता गव्हाच्या पिठाचा गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा व याची अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची.
आता बऱ्याच जणींना पुरणपोळीमध्ये पुरण भरताना सुद्धा प्रॉब्लेम येतो. तर इथे बघा पारी लाटून घ्यायची, त्याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं, तयार पुरणाचा गोळा यावरती ठेवायचा. याच्यावरती सुद्धा थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि आता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने सगळी पारी एका ठिकाणी अशा पद्धतीने जमा करायची आणि याचं तोंड अगदी व्यवस्थित असं बंद करायचं. तर बघा आहे ना पुरणपोळीमध्ये पुरण भरण्याची सगळ्यात सोपी पद्धत. आता याचं तोंड अगदी व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि जास्तीचं पीठ काढून टाकायचं. बघा आधीच आपण खूप कमी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्येही यामधलं गव्हाचं पीठ निघलेलं आहे. म्हणजे अगदी खूपच कमी गव्हाचं पीठ व पुरण भरपूर असं या पोळीमध्ये भरलेलं आहे. पुरण भरल्यानंतर हातामध्ये थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे पुरण अगदी काठोकाठ पसरते. त्यानंतर गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायची आणि पुन्हा एकदा हातामध्ये याची अशा पद्धतीने पारी करायची, म्हणजे पुरण अगदी काठोकाठ आणि सगळीकडे एकसारखं पसरते. त्यानंतर आता याची पुरणपोळी आपण लाटून घेऊया. पुरणपोळी लाटण्यासाठी खूप जास्त गव्हाचं कोरडं पीठ लावायचं नाही, त्यामुळे सुद्धा पोळी वातड होते, किंवा तांदळाचं पीठ मैदा लावल्यामुळे सुद्धा पोळी वातड होते. तर आता बघा अगदी अलगद हाताने पोळी लाटायची. पोळी सुरुवातीला मधामध्ये लाटायची, म्हणजे पुरण सगळीकडे एकसारखं पसरते आणि नंतर कडेने लाटून घ्यायची. पुरणपोळी छान पातळसर अशी लाटून घ्यायची, खूप जास्त जाड ठेवायची नाही. आणि पुरणपोळी बघा अगदी इथे मी फास्ट लाटत आहे, तरीही पोळी अजिबात फुटलेली नाही किंवा कुठेही पुरण बाहेर आलं नाही. बघा छान पातळसर अशी ही पुरणपोळी इथे मी लाटून घेतली. तुम्ही इथे बघू शकता आपल्या पोळीमधून पुरण दिसत आहे. इतपत पातळ ही पोळी लाटलेली आहे आणि वरचा जो कणकेचा पापुद्रा आहे ना, तो खूपच पातळसर आहे आणि पुरण भरपूर असं या पोळीमध्ये आपण भरलं आहे. चला तर पोळी लाटून झाली आहे, शेकून घेऊया. पुरणपोळी शेकताना तवा छान गरम करून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम करायची. स्लो फ्लेमवर पुरणपोळी शेकायची नाही, त्यामुळे ती वातड होते. आणि हाय फ्लेमवर जर शेकली तर पोळी करपू शकते, कारण वरचा कणकेचा पापुद्रा खूप पातळ आहे. पुरणपोळी खालच्या बाजूने थोडीशी शेकून झाली की उलटून घ्यायची. बघा आता पुरणपोळी उलटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली पुरणपोळी छान अशी फुगत आहे. आता या बाजूने पुरणपोळीला तूप लावून घ्यायचं. पुरणपोळीला तूप लावणे आवश्यक आहे, कारण त्यामुळेच पोळी आपली मस्त मऊसूत होते. तूप लावून घेतलं की आता बघा पुन्हा एकदा ही पोळी उलटून घेऊया. मला हाताने सवय आहे, त्यामुळे मी हाताने उलटवू शकते. तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील तर तुम्ही उलथण्याचा वापर करू शकता. तर आता पुरणपोळीच्या या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता आपली पुरणपोळी किती मस्त फुग्यासारखी टम्म अशी फुगलेली आहे. कुठेही फुटलेली नाही किंवा पुरण बाहेर आलेलं नाही. पुरणपोळी शेकताना जास्त वेळ अलटपलट करायची नाही, त्यामुळे सुद्धा ती वातड होते. तर बघा दोन्ही बाजूने इथे मी पुरणपोळी शेकून घेतलेली आहे. मस्त अशी आपली पुरणपोळी शेकून झाली आहे. आता ही काढून घेऊया. पुरणपोळी शेकण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, कारण कणकेचा जो पापुद्रा आहे ना, तो खूप पातळ असतो. तर मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी इथे तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवली तरी तुमची पुरणपोळी अगदी परफेक्टच होणार आहे. मस्त मऊ लुसलुशीत गरमागरम पुरणपोळीसोबत झणझणीत कटाची आमटी. वाह क्या बात है.